शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला गेला नाही, तर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. अनेक जण तत्कालीन समाजव्यवस्था लक्षात न घेता असा प्रश्न विचारतात की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेण्याची काय गरज होती? त्यांनी राज्याभिषेक करून घ्यायला हवा होता का? त्या काळी महाराजांचा राज्याभिषेक समारंभाला प्रचंड खर्च आला, तेवढा खर्च करणे गरजेचे होते काय? अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का करून घेतला या प्रश्नाचे ऐतिहासिक साधनांच्या आधारे उत्तरे तपासणार आहोत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक वर्षे संघर्ष केला. इसवी सन 1647 पासून त्यांनी स्वतंत्र राज्य निर्मितीचे ध्येय स्वीकारले आणि आदिलशाही, मोगल, पोर्तुगीज तसेच जंजिऱ्याच्या सिद्धीशी सतत लढा दिला. अनेक किल्ले जिंकून आणि पराक्रम गाजवून त्यांनी स्वतःचे सामर्थ्य निर्माण केले. तथापि त्या काळात अनेक परकीय सत्तांच्या दृष्टीने शिवाजी महाराजांना स्वतंत्र राजा म्हणून मान्यता नव्हती. काही जण त्यांना विजापूरच्या आदिलशाहचा जागीरदार किंवा मोगलांचा सरदार मानत असत. इंग्रज, पोर्तुगीज आणि मोगल सत्ताधारी त्यांचा उल्लेख बंडखोर म्हणून करत असत. मराठी सरदारांपैकीही काहींची अशी धारणा होती की शिवाजी महाराज हे इतर सरदारांप्रमाणेच एक सरदार आहेत. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेण्याची कारणे सांगताना इतिहासाचार्य सेतू माधव पगडी लिहितात की शिवाजी महाराज हे कितीही पराक्रमी असले तरी ते विजापूर राज्याचे जागीरदार आणि मोगलांचे प्रजाजन म्हणवले जात होते. मोगल, विजापूरकर, इंग्रज आणि पोर्तुगीज हे महाराजांचा उल्लेख बंडखोर असा करत असत. कारण मोगल साम्राज्य हे कायद्याने स्थापन झालेले राज्य आहे अशी त्यांची कल्पना होती. याशिवाय महाराजांच्या पराक्रमासमोर नमलेले असतानाही विजापूरकर आणि मोगल यांचे मराठी सरदार हे महाराजांना उपरे समजत होते. फार तर महाराज हे आपल्यासारखे मोगलांचे एक सरदार अशी त्यांची भूमिका होती. महाराजांचा राज्याभिषेक आणि स्वतंत्र मराठी राज्य स्थापन झाल्याची ही त्या काळची मोठी निकड होती. या परिस्थितीत स्वराज्याचे स्वतंत्र अस्तित्व जगासमोर स्पष्ट करण्यासाठी आणि मराठी राज्याची सार्वभौम सत्ता घोषित करण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक ठरला. त्यामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ धार्मिक विधी नसून स्वतंत्र हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची ऐतिहासिक घोषणा होती. शिवाजी महाराजांनी अनेक परकीय सत्तांना पराभूत करून स्वराज्याची भक्कम पायाभरणी केली होती. शहाजीराजांच्या निधनानंतर महाराज स्वतःला स्वतंत्र शासक म्हणून पाहू लागले. त्यांच्या नावाने नाणेही तयार होऊ लागली होती. तरी सुद्धा औपचारिक राज्याभिषेकाशिवाय समाजात आणि इतर राज्यसत्तांमध्ये पूर्ण मान्यता मिळणे कठीण असल्याची त्यांना जाणीव झाली होती. महाराजांना असे वाटत होते की वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करून राजचिन्ह धारण केल्यास लोकांच्या मनात राजसत्तेबद्दल अधिक आदर आणि निष्ठा निर्माण होईल. अन्यथा शत्रू राज्य त्यांना फक्त एक बंडखोर सरदार म्हणून पाहतील आणि इतर सत्ताधीशी योग्य तो त्यांना सन्मान देणार नाहीत. तसेच स्वराज्यातील प्रजेलाही राज्यव्यवस्थेची वैधता आणि शिस्त अधिक प्रभावीपणे मान्य होण्यासाठी अधिकृत राज्याभिषेक आवश्यक होता. शिवचरित्रकार कृष्णाजी अर्जुन केळुस्कर असे लिहितात की शास्त्रविधीप्रमाणे राज्याभिषेक होऊन छत्र सिंहासनादी राजचिन्हे धारण केल्या वाचून आपल्याविषयी लोकांच्या मनात पूज्यभाव उत्पन्न व्हायचा नाही. शत्रू आपणास पुंड पाहेगारातच लेखते. इतर राजे व बादशाह आपणास द्यावा तसा मान देणार नाहीत. इतकेच नव्हे, खुद्द आपले प्रजाजन आपल्या सत्तेला योग्य मान देऊन आपल्याशी राजनिष्ठेने वर्तण्यास सहसा तयार होणार नाहीत आणि आपण दिलेले कौल आणि लावलेली शिस्त ते योग्य प्रकारे मानण्यास प्रवृत्त होणार नाहीत. याच कारणामुळे शिवाजी महाराजांनी विधीपूर्वक राज्याभिषेक करून स्वतंत्र स्वराज्याची घोषणा केली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागे केवळ राजकीय हेतू नव्हता, तर स्वराज्याला सांस्कृतिक, सामाजिक आणि नैतिक अधिष्ठान मिळवून देण्याचा त्यांचा मोठा उद्देश होता. राज्याभिषेकामुळे हिंदवी स्वराज्याला अधिकृत व स्थिर राजसंस्थेचे स्वरूप प्राप्त झाले. त्या काळात जागीरदार स्वतःला राजे मानवत असत. त्यामुळे खऱ्या सार्वभौम सत्तेची स्पष्ट ओळख निर्माण होणे आवश्यक होते. विधीपूर्वक राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांना स्वतंत्र आणि अभिषिक्त राजाची मान्यता मिळाली. त्यामुळे राज्यकारभारात अधिक शिस्त, सुसूत्रता आणि केंद्रीकृत नियंत्रण निर्माण होण्यास मदत झाली. राजा या पदामुळे प्रजेच्या मनात राजसंस्थेबद्दल आदर आणि निष्ठा वाढली.
त्या काळातील सामाजिक आणि धार्मिक रूढींमुळे काही निर्णय घेण्यासाठी पारंपरिक धार्मिक अधिकारांवर अवलंबून राहावे लागत होते. विशेषतः काही वाद किंवा शिक्षेसंदर्भातील बाबींमध्ये स्वतंत्र राज्यसत्तेला मर्यादा येत होत्या. यामुळे प्रशासनात अडथळे निर्माण होत आणि न्यायव्यवस्थेत समानता राखणे कठीण जात असे. इतिहासाचार्य वा सी बेंद्रे यांच्या मतानुसार राज्यकारभारातील मोठी अडचण म्हणजे ब्राह्मण गुन्हेगारांना शासनाबाबतचे परवलंबित्व. कोणताही वाद ब्राह्मणांनी उपस्थित केला तर शिवाजी महाराजांना निर्णय घ्यायला रूढीने मान्यता नव्हती. ब्राह्मणांना जमवून किंवा काशीस्थ ब्राह्मणांकडून सर्व वाद सोडवावे लागत असत. तर ब्राह्मणांच्या संबंधीची आज्ञा रघुनाथ पंडितरावांच्या नावे काढणे त्यांना भाग पडत असे. इतर जमातींवर अन्याय होत असे. त्यातून रघुनाथ पंडितराव राजनिष्ठेने काही धडपड करीत असत, पण त्यामुळे इतर ब्राह्मण त्यांचा द्वेष करीत असत. सारांश असा की शिवाजी महाराजांना अभिषिक्त राजा म्हणून प्रतिष्ठा नसल्याने शिवाजी महाराजांना सामाजिक व धार्मिक बाबतीत सत्ता नव्हती. हा रूढीचा दंडक राज्यकारभारात आडवा येऊ लागला होता. प्रजेला हा जाच जाणवू लागला होता. इतर जातींना कठोर शासन तात्काळ मिळत असे, परंतु ब्राह्मणांना शिक्षा देण्याचा अधिकार शिवाजी महाराजांना नव्हता. सारांश असा की छात्र सिंहासनाची प्राणप्रतिष्ठा करून साधिकार राजपद मिळवण्याखेरीज श्रेष्ठ जातीतील गुन्हेगारांना शासन करण्याचा अन्य उपाय राहिला नव्हता. त्यामुळे त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना अधिकृत सार्वभौम शासक म्हणून सामाजिक, धार्मिक आणि राजकीय अधिकार प्राप्त झाले. त्यामुळे राज्यव्यवस्था अधिक प्रभावीपणे चालवणे, सर्व प्रजेला समान न्याय देणे आणि स्वराज्याची प्रतिष्ठा वाढवणे शक्य झाले. याच कारणामुळे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची औपचारिक स्थापना दृढ केली. शिवाजी महाराजांनी स्थानिक मावळ्यांच्या सहकार्याने स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष सुरू केला होता. त्या काळातील अनेक परकीय व्यापारी आणि सत्ताधीश या चळवळीला स्वतंत्र राज्य निर्मितीचा प्रयत्न न मानता बंड म्हणून त्याकडे पाहत असत. त्यामुळे त्यांच्या पत्रव्यवहारात शिवाजी महाराजांचा उल्लेख अनेकदा चुकीच्या आणि अपमानास्पद शब्दात केला जात असे. सार्वभौम सत्ता जगासमोर स्पष्ट करण्यासाठी अधिकृत राज्याभिषेक महत्त्वाचा ठरला. राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांना स्वतंत्र राज्याची मान्यता मिळाली आणि परकीय व्यापाऱ्यांकडून कायदेशीर पद्धतीने कर वसूल करण्यास तसेच राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास अधिक बळ प्राप्त झाले. यामुळे स्वराज्याची ओळख एक संघटित आणि अधिकृत राज्यसंस्था म्हणून दृढ झाली. सुर्की शोषणविरहित स्वराज्य स्थापन करण्याचे मातृप्रणीने प्रज्वलित केलेले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी व 30 वर्षे केलेल्या अहोरात्र प्रयत्नाचे सार्थक झाल्याची आत्मकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि ती दृश्य स्वरूपात सर्वांसमोर मांडण्यासाठी राज्याभिषेक हाच एकमेव पर्याय होता. राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांना स्वतंत्र राज्याची मान्यता मिळाली आणि परकीय व्यापाऱ्यांकडून कायदेशीर पद्धतीने कर वसूल करण्यास तसेच राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास अधिक बळ त्यांना प्राप्त झाले. यामुळे स्वराज्याची ओळख एक संघटित आणि अधिकृत राज्यसंस्था म्हणून दृढ झाली. शिवराज्याभिषेक ही 17व्या शतकात दक्षिण भारतात घडलेली सर्वात महत्त्वाची घटना आहे. इतिहासाचार्य डॉक्टर जयसिंगराव पवार लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य या मराठा सत्तेने केवळ दक्षिणेतील आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज आदी सत्तांनाच नव्हे तर मोगल साम्राज्य सत्तेशी आव्हान दिले. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हे राज्य हिंदुस्थानातील शेकडो लहान मोठ्या राज्यांसारखे एक राज्य नव्हते. कारण इतर राज्य कोणाच्या ना कोणाच्या तरी अंकित होते. जसे की दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतुबशाही यासारख्या मोठ्या शाह्या सुद्धा बादशाचे सार्वभौमत्व मान्य करीत होत्या. उत्तरेतील बहुतेक राजपूत राजांनी तर अकबराच्या काळातच मोगलांचे मांडलिकत्व मान्य केले होते. या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी रायगडावर स्वतःच राज्याभिषेक करून घेऊन छत्रपती म्हणजे सार्वभौम राजा बनण्याची जी घोषणा केली ही हिंदुस्थानच्या इतिहासातील एक अभूतपूर्व गोष्ट होती. महाराजांनी स्थापन केलेले हे राज्य स्वतंत्र व सार्वभौम होते. ते कोणाही सत्तेचे अंकित नव्हते. पण एवढे सांगून या राज्याचे महत्त्व थांबत नाही. या राज्याचे आणि राज्याचे वैशिष्ट्य असे की हे कोणा एका राज्याचे राज्य नव्हते, त्याच्या घराण्याचेही नव्हते, तर ते लोकांचे राज्य होते. महाराष्ट्रातील मराठ्यांचे ते राज्य होते आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले राज्य आदिलशाहच्या आदिलशाहीप्रमाणे शिवरायांची भोसलेशाही न बनता ते मराठीशाही म्हणून प्रसिद्धीस आले.